नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन। भारतामध्ये ज्या की 11 पब्लिक सेक्टर बँका आहे, या पब्लिक सेक्टर बँकांमध्ये क्लेरिकलची रिक्रुटमेंट स्टार्ट झालेली आहे। 1 ऑगस्ट 2026 ला याचं नोटिफिकेशन आलं आणि जवळपास भारतामध्ये जर विचार केला समजा तर 11,403 याचं नोटिफिकेशन जे आहे IBPS ने डिक्लेअर केलं। मग यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला किती जागा आहे, नंतर सर्वाधिक वॅकन्सी जे आहे ते कोणत्या राज्याला आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 1051 वॅकन्सी जे आहे ते एनी ग्रॅज्युएटसाठी या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे। आणि जर आपण समजा PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन याचा जर विचार केला तर जवळपास या वॅकन्सी 1241 वॅकन्सी होतात। आपण पर्सेंटेजच्या टर्म मध्ये जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास 9.5% वॅकन्सी यावर्षी आहे। मग मागच्या वर्षी वॅकन्सी कशा होत्या याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण आजच्या या लेक्चर मध्ये मी तुम्हाला काय काय क्लिअर करणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला क्लिअर करतो। स्टेट वाईज वॅकन्सीज कशा आहे, नंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स काय आहे, नंतर एग्जाम डेट्स काय आहे, नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, नंतर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, नंतर एग्जाम पॅटर्न कसा आहे, नंतर एग्जाम पॅटर्न मध्ये मेन्स मध्ये काय चेंज झालेले आहे, या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी क्लिअर करणार आहे मित्रांनो। नंतर मागच्या वर्षीचा प्रीचा कट ऑफ किती होता, मेनचा कट ऑफ किती होता, नंतर सॅलरी कशी आहे, नंतर एग्जाम सेंटर कोणकोणते आहे, नंतर ऍप्लिकेशन करताना डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते गरजेचे आहे, नंतर जॉबला लागल्यानंतर आपला IBPS क्लर्क म्हणून रोल काय असणार आहे, आणि जॉबला लागल्यानंतर तुमचं प्रमोशन कसं होणार आहे, नंतर तुम्हाला सॅलरी इन्क्रीज करायची असेल तर JIB CIB दिल्यानंतर किती सॅलरी तुमची इन्क्रीज होणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तुम्हाला फॉर्म भरत असताना बँकेचे प्रेफरन्स कसे द्यायचे याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे। आणि शेवटी तुम्हाला आमचे जे की मागच्या वर्षी समजा विद्यार्थी सिलेक्ट झालेले त्यांच्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन सांगणार आहे, आणि लास्टला आमची बॅचची अनाउन्समेंट करणार विद्यार्थी मित्रांनो। तर चला आज आपण सुरुवात करूया। हे जे की नोटिफिकेशन आलेले 2026 सर्वाधिक वॅकन्सी आहे। मग या वॅकन्सी एवढ्याच राहतील का, नाही, कारण युनियन बँक ऑफ इंडियाने ह्या वॅकन्सी ज्या नॉन रिपोर्ट दिलेलं आहे याच्या 200-300 आपण वॅकन्सी धरल्या तर या वॅकन्सी महाराष्ट्राच्या वाट्याला पण वाढतील, आणि इतर बँकांनी सुद्धा ज्या काही वॅकन्सी दिलेल्या आहेत ज्या डबल डिजिट आहे त्या ट्रिपल डिजिट पण होऊ शकतात। मग या 11,403 आहे तर याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 हजारांना आपण काय करू, इन्क्रीमेंट करून टाकू, म्हणजे जवळपास समजा 13 ते 14 हजार वॅकन्सी या ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस असतील। मागच्या वर्षी पण तसंच झालं होतं, साधारणतः जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं समजा अशा 1 ऑगस्टला तर त्यावेळेस जवळपास 11 ते 12 हजार वॅकन्सी त्यांनी दिल्या होत्या, परंतु ऍक्च्युअल अलॉटमेंटच्या वेळेस जवळपास 15,700 वॅकन्सी होत्या, म्हणजे जवळपास 3 ते 4 हजार वॅकन्सी इन्क्रीज झाल्या होत्या। नंतर IBPS POचं नोटिफिकेशन आलं बघा, IBPS POचं नोटिफिकेशन आलं तेव्हा 6,500 वॅकन्सी होत्या। आज कालच इको बँकेनं जवळपास 200 वॅकन्सी ऍड केल्या, सगळ्या बँकांनी तिथं रिपोर्ट केलं, जवळपास 7,535 वॅकन्सी IBPS POच्या पण झाल्या, म्हणजे जवळपास 1,500 वॅकन्सी ज्या आहेत त्या IBPS POच्या वाढल्या। तसंच IBPS क्लर्कच्या वॅकन्सी सुद्धा भविष्यामध्ये इन्क्रीज होऊ शकतात। त्यामुळे जे जे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल असणार आहे एज क्रायटेरियानुसार, नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार, त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचंय। ओके, आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुम्हाला विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती शेअर करायची आहे, आणि जे काही समजा ग्रॅज्युएट आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्हाला जाऊ द्यायची आहे। त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आवडल्यास लाईक करायची आहे, कमेंट करायची आहे। ओके, तर आज आपण स्टार्ट करूया या लेक्चरला। या ठिकाणी बघा, सर्वाधिक वॅकन्सी ज्या आहे त्या आहे उत्तर प्रदेशला, सर्वाधिक वॅकन्सी ज्या आहे त्या कुठे आहे, उत्तर प्रदेशमध्ये, आणि नंबर 2 ला या ठिकाणी आहे कर्नाटका, नंतर नंबर 3 ला डिसेंडिंग ऑर्डरनं जर विचार केला आपण तर येतो महाराष्ट्र, बरोबर आहे। तर अशा पद्धतीने यावर्षी वॅकन्सीचा ट्रेंड जो आहे तो आपल्याला दिसतो। सर्व राज्याच्या वॅकन्सी आलेल्या आहे, जवळपास 37 स्टेट आहे, यामध्ये 37च्या स्टेटच्या सुद्धा वॅकन्सी मी तुमच्या समोर ठेवल्या, पण महाराष्ट्राचा वाटा जो आहे साधारणतः या ठिकाणी 1051, पण PWDच्या जे आहे त्या आपण याच्यामध्ये ऍड केलेल्या नाहीये। क्लिअर आहे। आता या ठिकाणी आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी किती आहे आणि कोणत्या बँकेच्या किती वॅकन्सी आहे याच्याबद्दल आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो। सर्वाधिक वॅकन्सी जे आहे यावर्षी महाराष्ट्रामध्ये ते आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या, कोणाच्या, बँक ऑफ महाराष्ट्र, आणि नंबर 2 वॅकन्सी आहे सेंट्रल बँकेच्या 164, नंबर 3 ला आहे 164, आणि नंबर 2 ला आहे
पंजाब नॅशनल बँक त्याच्या 165 वॅकन्सी आहे. नंबर 3 ला आहे बँक ऑफ इंडिया 150. ओके, नंतर नंबर 4 ला समजा कॅनरा बँक धरून चाला 150 आणि बाकीच्या डबल डिजिट वॅकन्सी आहे. नंतर युनियन बँक ऑफ इंडियाने इथे नॉन रिपोर्ट दिलेला आहे, मग याच्या वॅकन्सी सुद्धा अजून इन्क्रीज होतील. ओके, मग इकडे याच्या पण वॅकन्सी चांगल्या आहे यावर्षी. ओसीच्या याच्या 13 आहे, ओसीच्या 10 आहे, नंतर व्हीआयच्या 14 आहे आणि आयडीच्या 8 आहे आणि एक्स सर्व्हिसमनच्या 103 आणि जे की समजा डिसेबल एक्स सर्व्हिसमन आहे त्यांच्या सुद्धा 42 वॅकन्सीज विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीनं वॅकन्सी कॉलम जो आहे तो महाराष्ट्राचा या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतोय विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर पुढे बघा, आता या ठिकाणी ट्रेंड कसा होता मागच्या वर्षीचा. मागच्या वर्षी 2025-26 ला वॅकन्सी होत्या जवळपास 15,701 पूर्ण इंडियाचा जर विचार केला आपण तर. मग यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला किती होत्या, तर महाराष्ट्राच्या वाट्याला जे आहे या साधारणतः 1634 वॅकन्सी होत्या. आता या वर्षीचं नोटिफिकेशन आलं 2026-27चं, तर या ठिकाणी जेव्हा नोटिफिकेशन आलं तेव्हा 11,403 वॅकन्सीज आहे. पण या ठिकाणी जे की समजा एनी ग्रॅज्युएट आहे त्यांच्यासाठी किती आहे, 1,051 आहे. आणि जर आपण पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमॅनच्या ऍड केल्या तर इथे होता 1241 वॅकन्सी. क्लिअर आहे. तर वॅकन्सी जे आहे ह्या फायनल नाहीये, या फायनल वॅकन्सी नाहीये, अजून सुद्धा वॅकन्सी या ठिकाणी काय होऊ शकतात, इन्क्रीज होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर हे झालं वॅकन्सीच्या बाबतीत. मग पुढे या ठिकाणी बघा मागचा ट्रेंड कसा होता, मागच्या 4 ते 5 वर्षाचा जर विचार केला आपण समजा, तर वॅकन्सी कशा इन्क्रीज झाल्या कशा डिक्रीज झाल्या याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. आता या वर्षीच्या वॅकन्सी जे आहे ते 11,403 तुमच्या समोर दिसतंय आकडा. नंतर 2025 मध्ये वॅकन्सी होत्या 15,707 ऍक्च्युअल फायनल अलॉटमेंटच्या वेळेस. नंतर 24 मध्ये वॅकन्सी होत्या 6,128, 23 मध्ये 4,545, 22 मध्ये 6,035, नंतर 21 मध्ये 7,835. म्हणजे या वॅकन्सी फायनल नव्हत्या, परंतु त्यानंतर फायनल अलॉटमेंट वेळेस या वॅकन्सी ज्या आहे ते इन्क्रीज झाल्या होत्या. जर मागच्या 2 वर्षाचा जर विचार केला आपण समजा, तर वॅकन्सी जी आहे मागच्या 2 वर्षापासून बऱ्यापैकी यायला लागलेल्या आहे. ओके, पण मागच्या 3 वर्षाचा जर विचार केला 24चा, 23चा, 22चा आणि 21चा वॅकन्सी फार कमी होते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी यावर्षीची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती चांगली म्हणावी लागेल आपल्याला. नंतर पुढे आता इम्पॉर्टंट डेट जे आहे कोणकोणत्या आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. ऍप्लिकेशन जे आहे साधारणतः आजपासून म्हणजे 1/8/2026 पासून ऍप्लिकेशन चालू झालेले आणि 21/8/2026 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ओके, आणि 2 दिवस तुम्हाला ऍप्लिकेशन झाल्यानंतर जे काही समजा तुमचा मिस्टेक झालेला असतील फॉर्म भरताना त्या मिस्टेक तुम्हाला या ठिकाणी काय करता येणार, नंतर एडिट करता येणार विद्यार्थी मित्रांनो. नंतर प्री एक्झाम जी आहे साधारणतः ऑक्टोबर मध्ये होणार आहे. मग डेट कोणत्या दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी चर्चा करतोय पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या पीबीटी मध्ये. नंतर मेन्स एक्झाम जी आहे ती साधारणतः डिसेंबर 2026 मध्ये डेट सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतो. आणि जे की समजा ऍक्च्युअल अलॉटमेंट आहे समजा तुमच्या हातामध्ये जॉब कधी येणार आहे, तर मार्च 2027 ला तुमचं सिलेक्शन होणार, तुमच्या हातामध्ये तुम्हाला जॉब भेटणार. ओके, आणि तुम्ही जॉबवर या ठिकाणी रुजू होणार विद्यार्थी मित्रांनो. आता ह्या एक्झाम डेट तुमच्या समोर कॅलेंडरमध्ये ज्या काही एक्झाम डेट दिल्या होत्या त्याच्याबद्दल या ठिकाणी दिलेली. साधारणतः ऑनलाईन प्री एक्झाम ऑनलाईन ऍप्लिकेशन सांगितलं या ठिकाणी मी तुम्हाला. नंतर ऑनलाईन प्री एक्झाम जे आहे साधारणतः 10 आणि 11 ऑक्टोबरला प्री एक्झाम 2026 मध्ये. नंतर पुढे मेन्स एक्झाम जे आहे साधारणतः 27 डिसेंबरला मेन्स एक्झाम आहे. ओके, आता एलिजिबिलिटीच्या बाबतीत मी तुम्हाला पुढे सांगतो, परंतु या एक्झाम डेट दिलेला आहे साधारणतः 10 आणि 11 ऑक्टोबरला काय होणार आहे प्री एक्झाम्स आणि मेन्स एक्झाम जे आहे साधारणतः 27 डिसेंबरला होणार विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. चला पुढे या ठिकाणी पुढे सांगितलंय. आता बघा या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं. एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या ठिकाणी 21/8/2026 ला तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. 21/8/2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट तुमच्या हातात असावा. मग कोणत्या स्ट्रीम मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, यामध्ये बीए असेल, बीकॉम असेल, बीएससी असेल, बीई असेल, बीफार्म असेल, कोणताही ग्रॅज्युएट या ठिकाणी. नंतर वायसीएम मधून ग्रॅज्युएट झालेला असेल, इग्नो मधून ग्रॅज्युएट झालेला असेल किंवा 4 वर्षाचं 5 वर्षात ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, जर तुमचा एज क्रायटेरिया जर तो तुमचा फुलफिल करत असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, या ठिकाणी सांगितलं अ डिग्री ग्रॅज्युएशन in any discipline from university recognized by the government of India, okay, or any equivalent qualification or recognized as such by the central government. ओके, तर ह्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही डिग्री चालते अप्लाय करण्यासाठी, फक्त गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज पाहिजे. नंतर द कॅन्डिडेट मस्ट पोजेस व्हॅलिड मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट दॅट ही शी इज अ ग्रॅज्युएट ऑन द डे ही शी रजिस्टर अँड इंडिकेट द
पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन ग्रॅज्युएशन वाईल रजिस्टरिंग ऑनलाईन. ओके, जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लाय करता समजा त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मार्क जे आहे ते टाकणं कंपल्सरी आहे. ओके, नंतर या ठिकाणी तुम्हाला LLPTच्या बाबतीत सांगितलेलं आहे, परंतु LLPTच्या बाबतीत मी पुढे एक PPT बनवली व्यवस्थित एकदम, त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल. आता LLPT जे आहे, ज्या राज्यामधून तुम्ही अप्लाय करणार आहात, समजा महाराष्ट्राचे तुम्ही उमेदवार आहात तर महाराष्ट्रासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे, तर त्या राज्याची तुम्हाला लँग्वेज जी आहे ती लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तिथे ऍप्लिकेशन करतानाच ते विचारणार आहे की तुम्ही कोणत्या लँग्वेजसाठी अप्लाय करताय. ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती लँग्वेज चूज करायची आहे. मराठी चूज केल्यानंतर तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट सुद्धा मराठीचीच होईल. मग सर आमचं दहावीला मराठी होतं, आमच्यासाठी होईल का? ज्यांचं 10वीला मराठी आहे त्यांच्यासाठी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट नाहीये, ज्यांची 10वीला मराठी नाहीये त्यांच्यासाठी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे. तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टच्या बाबतीत सांगतोय की काय टेस्ट घेणारे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी जे की समजा मराठी आहे, या ठिकाणी मराठी तुम्हाला रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग करता आली पाहिजे, लोकल लँग्वेज जी आहे ती. नंतर तुम्हाला कॅन्डिडेट हॅज टू ऑप्ट फॉर वन लँग्वेज ॲट द टाइम ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन. म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना तुम्हाला काय करायचंय की लँग्वेज जी आहे ती चूज करायची, तुम्हाला कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्हाला LLPT द्यायची. नंतर कॅन्डिडेटला 10वीला जर, आता इथे सांगितलं बघा, 10th स्टँडर्डला जर तुम्ही समजा तुमच्या याच्यावर सर्टिफिकेटवर जर समजा एखादा सब्जेक्ट जो आहे लोकल लँग्वेजचा तुम्ही स्टडी केलेला असेल तर त्याला या लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट देण्याची गरज नाहीये. ओके, नंतर पुन्हा सांगितलं द टेस्ट विल बी कंडक्टेड आफ्टर क्वालिफाईंग द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन प्रोव्हिजनल अलॉटमेंट बट बिफोर जॉईनिंग द बँक. ओके, जी की समजा ही टेस्ट होणार आहे, ही टेस्ट तुमची मेन्स एक्झाम झाल्यानंतर होणार आहे हे लक्षात घ्यायचंय आणि जॉईनिंगच्या अगोदर होणार आहे ते पण लक्षात घ्या. नंतर टेस्ट नॉलेज ऑफ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज विल बी कंडक्टेड ॲज पार्ट ऑफ सिलेक्शन प्रोसेस बाय अन इंडिपेंडंट बॉडी ऑर बाय द बँक विल बी मार्क्स बेस्ड अँड क्वालिफाईंग इन नेचर. नंतर कॅन्डिडेट हु फेल टू क्वालिफाय दिस टेस्ट विल नॉट बी ऑफर्ड अपॉइंटमेंट अँड विल बी डिस्क्वालिफाय फ्रॉम द प्रोसेस. ओके, जर LLPT मध्ये तुम्ही फेल झाला, समजा 10वीला तुमचं नाहीये आणि तुम्ही लोकल लँग्वेज मध्ये फेल झाला लोकल लँग्वेजच्या टेस्ट मध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या प्रोसेस मधून डिस्क्वालिफाय केल्या जाईल, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने LLPT ची इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे पूर्ण. ओके, नंतर LLPT इंटरव्ह्यू, LLPT बद्दल मी तुम्हाला बोललो, पण IBPS क्लर्कची एक्झाम आहे जवळपास 2014 पासून क्लेरिकल लेवलला इंटरव्ह्यू नाहीये. या ठिकाणी फक्त तुमचं जे आहे प्री क्वालिफाईंग नेचर असणार आहे आणि मेन्स एक्झामवर तुमचं सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मेनच्या मार्कावर तुमचं पूर्णपणे सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी इंटरव्ह्यू नाहीये. इंटरव्ह्यू आहे का? नाही. नो इंटरव्ह्यू इन IBPS क्लर्क रिक्रुटमेंट प्रोसेस. बाकी LLPT बद्दल मी तुम्हाला बोललो की ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करता त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, समजली पाहिजे. ओके, चला पुढे. या ठिकाणी कम्प्युटर सर्टिफिकेट हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सर आमचा कम्प्युटर सब्जेक्ट होता, आम्ही MSCIT केलेलं नाहीये, काही लोकांनी MSCIT केलेलं आहे किंवा आमचं 10वी-12वीला कम्प्युटर होतं किंवा ग्रॅज्युएशनच्या टायमाला आमचं कम्प्युटर होतं. तर मग आता या ठिकाणी ऍप्लिकेशन करताना ते कम्प्युटर डू यू हॅव कम्प्युटर नॉलेज असा क्वेश्चन विचारतात. मग तिथे यस करायचं की नो करायचं. तुमच्याजवळ कम्प्युटर सर्टिफिकेट असू द्या किंवा नसू द्या, ओके, किंवा तुमचा सब्जेक्ट असू द्या किंवा नसू द्या, तुम्ही काय करायचंय ऍप्लिकेशन करताना त्या ठिकाणी यस म्हणायचंय आणि जे काही असेल समजा त्या ठिकाणी ऑप्शन, ते ऑप्शन फिल करायचंय आणि फॉर्म तुम्हाला पुढे भरायचा विद्यार्थी मित्रांनो. मग आता या ठिकाणी काय काय दिलेलं सांगा. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्हाला कशामध्ये कम्प्युटर सब्जेक्ट सर्टिफिकेट और डिप्लोमा और डिग्री यामध्ये जरी असेल समजा सर्टिफिकेशन तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो, किंवा तुम्ही कॉलेज स्कूल मध्ये तुमचा एखादा कम्प्युटर सब्जेक्ट आहे तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो, किंवा एखादा MSCIT जे काही समजा केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो. जर आता तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हाला फिजिकल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे का? नाही. ओके, you do not need physical certificate in a hand on the day you fill out the application form. ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला फिजिकल सर्टिफिकेटची गरज नाहीये, परंतु ड्युरिंग रजिस्ट्रेशन सिम्पली सिलेक्ट यस वेन आस्क यू पोजेस कम्प्युटर लिटरसी. जर कम्प्युटर लिटरसीच्या बाबतीत तुम्हाला म्हटलं तर तुम्ही काय करायचं? यस करायचं, नो करायचं का? नाही. आणि यस करून जे काही समजा तिथे ऑप्शन दिलेले खाली ते काय करायचे? चूज करायचे, नो करायचं नाही. मला कम्प्युटरचं नॉलेज आहे असंच सांगायचं आणि फॉर्म पुढे फिल करायचं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर हे झालं कम्प्युटर सर्टिफिकेटच्या बाबतीत. ओके, खूप सारे विद्यार्थी प्रश्न विचारतात नंतर की कम्प्युटर सर्टिफिकेट कंपल्सरी आहे की नाहीये.
नंतर एज क्रायटेरिया जो आहे साधारणतः 1/8/2026 पर्यंत मिनिमम किती वर्ष लागतं, मॅक्झिमम किती वर्ष लागतं, नंतर एज रिलॅक्सेशन किती आहे याच्या बाबतीत आपण चर्चा करू विद्यार्थी मित्रांनो. आता साधारणतः मिनिमम 20 वर्ष जे आहे 1/8/2026 पर्यंत आपल्याला कंप्लीट पाहिजे. म्हणजे 1/8/2026 पर्यंत मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्षापेक्षा जे काही समजा जनरल आणि EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी हे जो क्रायटेरिया आहे तो इथे फुलफिल होतो. पण ज्या ठिकाणी समजा SC कॅन्डिडेट आहे किंवा ST कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. नंतर OBC जो आहे नॉन क्रिमिनल याच्यासाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. नंतर या ठिकाणी PWD कॅन्डिडेट जो आहे पर्सन विथ डिसेबिलिटी याला 10 वर्षाचं आहे. आणि एक्स सर्व्हिसमन जो आहे समजा या ठिकाणी त्याला जवळपास एक्स सर्व्हिसमन जो आहे 8 वर्ष जवळपास यासाठी काय आहे याला इथे रिलॅक्सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर एज क्रायटेरिया जो आहे तुम्हाला या ठिकाणी आपण काय केलंय क्लिअर केला विद्यार्थी मित्रांनो. नंतर पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलंय. आता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. सिलेक्शन प्रोसेसला तुम्हाला 3 फेज मधून जायचंय. प्री मेन्स नंतर LLPT, प्री मेन्स आणि LLPT. आता ही जी प्री आहे साधारणतः क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. कशी क्वालिफाईंग नेचरची. नंतर मेन्स जे आहे मेनच्याच मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. फायनल मेरिट बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि ही जी आहे LLPT मी तुम्हाला अगोदर सांगितलं ही फक्त क्वालिफाईंग असणार आहे. मग प्री जे आहे ते किती मार्काचे असणार आहे, मेन्स जे आहे ते किती मार्काचे आहे, यावर्षी काय चेंज झाला मेन्स मध्ये त्याच्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी काय करतो क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. बघा पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो. नंतर सिलेक्शन प्रोसेस बद्दल आपण बोलूया. या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस प्री मध्ये किती मार्क आहे, नंतर मेन्स मध्ये किती मार्क आहे. आणि प्रीचा जर विचार केला तर मागच्या वर्षीचा जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न आहे. या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज जो आहे 30 क्वेश्चन 30 मार्क, नंतर लॉजिकल रिजनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क आणि आपला क्वांटिटी अप्टिट्यूड किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी जे आहे 35 क्वेश्चन 35 मार्क. प्रत्येकाला जे आहे 20 मिनिट इथे अलॉट केलेले आहे. पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. पेपर तुम्हाला किती लँग्वेज मध्ये देता येणार आहे ते पण मी इथे क्लिअर करतो. ओके. नंतर मेन्स जे आहे साधारणतः जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस 40 क्वेश्चन 50 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी, रिजनिंग ॲबिलिटी 40 क्वेश्चन 60 मार्कासाठी आणि क्वांट जे आहे 40 क्वेश्चन 50 मार्काला. टोटल 200 मार्क आहे, 160 क्वेश्चन आहे आणि 125 मिनिट आहे ऑब्जेक्टिव्ह आहे पूर्णपणे पेपर. ओके. तुम्हाला 5 ऑप्शन पैकी एक जे आहे करेक्ट ऑप्शन या ठिकाणी चूज करायचे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर या ठिकाणी पूर्ण जे आहे समजा जो की एक्झाम पॅटर्न आहे नंतर मार्किंग स्कीम आहे याच्याबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला काय केलं क्लिअर केलं. आता एक्झामचा पॅटर्न कसा आहे, प्रीचा कसा आहे, मेनचा कसा आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. पण मग मी महाराष्ट्रातून फॉर्म भरतोय तर मला मराठीमधून एक्झाम देता येते का याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया. तर जर तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करता तर तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज मधून एक्झाम देता येते. पहिलं मराठी इंग्लिश, नंतर हिंदी इंग्लिश, नंतर हिंदी इंग्लिश आणि कोकणी यापैकी कोणतीही लँग्वेज तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी यूज करू शकता. डिफॉल्ट लँग्वेज जी आहे ती इंग्लिश असणार म्हणजे असणार, पण अदर लँग्वेज जी आहे या लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता एक्झाम देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे आहे या ठिकाणी क्लिअर केलं. नंतर एक्झामचा पॅटर्न जो आहे प्रीचा कसा आहे, मेनचा कसा आहे याच्याबद्दल आपण चर्चा करूया. प्रीचा जर विचार केला तर सेम मी अगोदर सांगितलं तुम्हाला तसंच. नंतर इंग्लिश जे आहे 30 क्वेश्चन 30 मार्काला, टाइम 30 मिनिट आणि मार्क 30 आणि टाइम 20 मिनिट. नंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी नंबर ऑफ क्वेश्चन 35 मार्क 35 टाइम 20 मिनिट. नंतर रिजनिंग नंबर ऑफ क्वेश्चन 35 मार्क्स 35 आणि टाइम 20 मिनिट. टोटल विचार केला आपण तर 100, नंतर इकडे मार्क्स सुद्धा 100 आणि टाइम जो आहे तो 60 मिनिट. या ठिकाणी SBI सारखं नसतं. SBI ला कसं असतो ओव्हरऑल कट ऑफ असतो. IBPS च्या प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला सेक्शन वाईज जे आहे ते एक्झाम क्लिअर करावं लागते. सेक्शन वाईज तुम्हाला पास व्हावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ओके. मिनिमम कट ऑफ जो आहे तो सुद्धा तुम्हाला काढावा लागतो आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करावा लागतो. क्लिअर आहे. मग मेनचा पॅटर्न कसा आहे त्याच्याबद्दल अगोदर बोललोय, पण पुन्हा एकदा रिपिटेशन करू आपण. या ठिकाणी जनरल अवेअरनेस जो आहे 40 क्वेश्चन 50 मार्क टाइम 20 मिनिट. नंतर जनरल इंग्लिश जो आहे 40 क्वेश्चन 40 मार्क टाइम 35 मिनिट. नंतर रिजनिंग जो आहे साधारणतः 40 क्वेश्चन 60 मार्काला टाइम 35 मिनिट. नंतर क्वांट जो आहे साधारणतः 40 क्वेश्चन 50 मार्काला टाइम 35 मिनिट. टोटल विचार केला तर 160 क्वेश्चन 200 मार्काला
आणि टाइम जो आहे तो 125 मिनिट. या ठिकाणी सर्वाधिक वेटेज जे आहे समजा मार्काचं ते आहे लॉजिकल रिजनिंग या सब्जेक्टला. ओके, तर या ठिकाणी नंतर सर्वात कमी जे वेटेज आहे समजा या ठिकाणी 40 मार्काला इंग्लिश विचारलं आणि 60 मार्काला जे आहे ते काय आहे रिजनिंग विचारलंय. आणि मागच्या वर्षीपेक्षा या ठिकाणी काय केलं 5 क्वेश्चन जे आहे ते इन्क्रीज केलेले आहे. कशामध्ये? क्वांटमध्ये. मागच्या वर्षी 35 क्वेश्चन होते या ठिकाणी, तसं मी पुढे सांगतोच तुम्हाला. क्लिअर आहे? आता पुढे बघा कसं चेंज झालेला आहे पॅटर्न या ठिकाणी. या ठिकाणी मागचा 2025चा पॅटर्न सुद्धा तुमच्या समोर आहे आणि 2026चा पॅटर्न सुद्धा समोर आहे. बाकी काही चेंजेस नाही इथे. फक्त चेंजेस कुठे आहे बघा, या ठिकाणी 35 क्वेश्चन क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूडला 50 मार्कासाठी विचारले होते. बरोबर आहे. आता 2026चा पॅटर्न तुमच्या समोर ठेवला. या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड जो आहे 40 क्वेश्चन 50 मार्काला आणि टाइम जो आहे तो 5 मिनिटं इकडे वाढवला. त्यासाठी इकडे 30 होता, इकडे 35 केला. म्हणजे इथे 120 होतं तर इथे 125 केलं. बाकी काही चेंजेस आहे का? नाही. खूप सारे लोक काही पण टाकतात इथे थंबनेलला, बहुत बडा चेंज हुआ एग्जाम में IBPS क्लर्क के. असं काही झालेलं नाहीये. फक्त काय झालं 5 क्वेश्चन जे आहे या ठिकाणी इन्क्रीज केलेले. कशामध्ये? क्वांटमध्ये. बाकी काही चेंजेस झालेले नाहीये. कारण थंबनेल अशी बनवतात की त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला पाहिजे, खूप काही लोकांनी बघितलं पाहिजे, अशा पद्धतीनं विनाकारण लोकांना घाबरून द्यायचं काम करतात. जे आहे ते आहे इथे. फक्त 5 क्वेश्चन इन्क्रीज झालेले, बाकी सगळं ॲज इट इज सेम आहे. मागच्या वर्षीचा पॅटर्न जसा आहे तसाच आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाहीये. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? आता पुढे बघा, या ठिकाणी मी मागच्या वर्षीचा पॅटर्न आणि या वर्षीचा पॅटर्न काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवलं. आता कट ऑफ कसा होता, साधारणतः प्रीचा कट ऑफ जो आहे तुमच्या समोर इथे ठेवलेला आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर SCचा जो आहे 46.25 मार्क ज्याला मिळाले, समजा तो विद्यार्थी या ठिकाणी 100 पैकी 46.25 ज्याला मिळाले तो मेन्ससाठी क्वालिफाय झाला होता. सगळ्यांचा जवळपास 46.25, नंतर इकडे 46.25 आणि जनरलचा कमी झाला होता 46. ओके, तर ते मेन्ससाठी क्वालिफाय झाले होते विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 100 पैकी 46 ज्याला मिळाले होते त्या विद्यार्थी या ठिकाणी मेन्ससाठी क्वालिफाय झाले होते. क्लिअर आहे? कारण मागच्या वर्षी 1634 वॅकन्सी होत्या, त्याच्यामुळे कट ऑफ जो आहे तो कमी झाला होता. ओके, यावर्षी पण जवळपास समजा आपण धरून चालू 1300-1400 वॅकन्सी फायनल लिस्ट पर्यंत येऊन जाईल. त्याच्यामुळे कट ऑफ जो आहे साधारणतः आपण धरून चालू 50 ते 60च्या दरम्यान, 50 ते 60च्या दरम्यान, त्याच्यापेक्षा कट ऑफ काही जास्त जाणार नाहीये. ओके, कारण एकाच IBPS स्टँडर्ड रेशिओ जो असतो समजा मेन्ससाठी क्वालिफाय ठरण्यासाठी साधारणतः एकाच 20 किंवा एकाच 15 ते घेतात. आता ते नंतर डिसाईड करतात की त्यांना एकाच 20 घ्यायचे का एकाच 15 घ्यायचे. त्याच्यामुळे हा जो कट ऑफ आहे कधी वाढू पण शकतो, कधी कमी पण होऊ शकतो. कट ऑफ आपण या ठिकाणी प्रिडिक्ट करू शकत नाहीये. आता मेनचा कट ऑफ जो आहे साधारणतः 200 पैकी असतो, पण याचं जे की समजा अवरेज काढलं जातं ते 100 पैकी काढलं जातं. ओके, मग आता SCचा जो आहे या ठिकाणी 38 मार्क ज्यांना मिळाले समजा SC मधून ते विद्यार्थी या ठिकाणी फायनल सिलेक्ट झालेले. मग आता हे 38 कसे, या ठिकाणी याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे जवळपास 76 मार्क, म्हणजे 77 मार्क ज्याला मिळाले समजा 200 पैकी तो या ठिकाणी SC मधून सिलेक्ट झाला. नंतर STचा जर विचार केला आपण समजा तर 27 दोन्ही 54, म्हणजे 54 मार्क ज्याला मिळाले समजा मेन्स मध्ये तो सिलेक्ट झाला. नंतर OBC जो आहे 200 पैकी ज्याला समजा 80 मार्क ज्याला मिळाले तो सिलेक्ट झाला. नंतर EWS 76 मार्क ज्याला मिळाले जवळपास तो, आणि जो काही जनरल कॅटेगरीचा आहे समजा त्याला 82 मार्क ज्याला मिळाले समजा त्याला बँक अलॉट झाली. यामध्ये समजा मेरिट नुसार यामध्ये पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल किंवा UBI असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, कोणतीही बँक असू द्या, तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या प्रेफरन्स नुसार तुम्हाला काय झाली या ठिकाणी अलॉट झालेली. आता हा जो 100 पैकी काढलेला जो आहे अवरेज असतो, परंतु मेनचा पेपर जो आहे तुम्ही बघितला 200चा असतो, पण हे काय हे 100 मध्ये कन्वर्ट केलं जातं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की याला 2 ने मल्टिप्लाय तुम्हाला करायचं आहे. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघा. आता या ठिकाणी सॅलरी जे आहे, आपला एक विद्यार्थी आहे मागच्या वर्षी लागलेला, त्याने ही सॅलरी स्लिप पाठवलेली विद्यार्थी मित्रांनो. तर सॅलरी त्याच्या इन हँड किती येते हातामध्ये. आता हे कस्टमर सर्व्हिस असोसिएशनची सॅलरी आहे, लक्षात घ्या. ओके, बँक ऑफ इंडियाची सॅलरी आहे, बँक ऑफ इंडियाची. मग या ठिकाणी त्याचा बेसिक पे जो आहे तो 26,730 येतो. ओके, नंतर इकडे आपण विचार केला समजा टोटल सॅलरी जी आहे साधारणतः ग्रॉस अमाऊंट जी आहे ती आहे 48,990 जॉईन झाल्या. ओके, नंतर तुमच्या नेट अमाऊंट जे आहे समजा डिडक्शन एवढं होतं 4,807
आणि नेट अमाऊंट जे आहे त्याच्या हातामध्ये 25,182 रुपये पडते. त्याच्यात पण काही कट होतात समजा. ओके, पूर्ण त्याच्या हातात पडत नाही, काही एनपीएस मध्ये पण कटतात. तर अशा पद्धतीने सॅलरी जी आहे जुलैची सॅलरी जी दिलेली आहे समजा. ओके, चला पुढे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय आहे, सॅलरी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर या ठिकाणी पुढे बघा, आता ऍप्लिकेशन फीस जे आहे, ऍप्लिकेशन फी साधारणतः जनरल ईडब्ल्यूएस नंतर ओबीसी यांच्यासाठी 850 रुपये आणि जे की समजा SC ST आणि PWD कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी 175 रुपये फीस आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटरचा जर विचार केला तर प्री एक्झाम सेंटर कोणकोणते आहे आणि मेन्स एक्झाम सेंटर कोणकोणते आहे त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. प्री एक्झामच्या बाबतीत नाशिक सेंटर नेहमी असतं, पण मेन्सचा प्रॉब्लेम होऊन जातो कधी कधी. ओके, तर प्री साठी नाशिक आहे. मग आता मेन्स मध्ये नाशिक आहे का बघू आपण, नाशिक नाहीये. या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगर दिसेल, अमरावती दिसेल, जळगाव. आता जळगाव मेन्सचं सेंटर आहे परंतु नाशिक नाहीये. क्लिअर आहे. कोल्हापूर आहे, मुंबई आहे, ठाणे, नवी मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, पुणे. तर जळगाव आहे पण नाशिकला सेंटर दिलेलं नाहीये. तर तुम्हाला जवळ जे आहे समजा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि मुंबई या 3 पैकी तुम्ही मेन्स साठी सेंटर जे आहे ते चूज करू शकता विद्यार्थी मित्रांनो. परंतु या ठिकाणी प्रीला आपल्याला आहे नाशिक सेंटर, तर प्रीचा काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता ऍप्लिकेशन करत असताना आपल्याला काय करायचंय, तर या साईजचा फोटो जो आहे तुम्हाला साधारणतः 20 KB ते 50 KBच्या दरम्यान या टाईपचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे फॉर्म भरत असताना. नंतर तुमची साईन जी आहे समजा ब्लॅक पेनने किंवा ब्ल्यू पेनने, ब्लॅक पेनने धरून चला, 10 KB ते 20 KBच्या दरम्यान ती साईन सुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे. नंतर या ठिकाणी लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे समजा 20 KB ते 50 KBच्या दरम्यान तुम्हाला कोऱ्या कागदावर मांडायचं आणि ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचंय. आणि जे काही समजा नोटिफिकेशन मध्ये दिलेलं डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये राईट करायचं आणि त्याला या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, अपलोड करायचंय विद्यार्थी मित्रांनो. या गोष्टी जे आहे डॉक्युमेंट तुम्हाला गरजेचे फॉर्म भरत असताना. नंतर हे जे काही समजा हँड रिटन डिक्लेरेशन आहे, हे हँड रिटन डिक्लेरेशन स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला लिहायचं आणि ते तिथे काय करायचंय, तुम्हाला अपलोड करायचंय. क्लिअर आहे. चला पुढे. नंतर आता सर आम्ही जॉबला लागलो, जॉबला लागल्यानंतर आम्हाला काय काम करायचंय, या ठिकाणी रोल्स काय, रिस्पॉन्सिबिलिटीज काय IBPS क्लर्कच्या, याच्याबद्दल आपण थोडं बोलूया. ओके, तर या ठिकाणी जर विचार केला ऍज अ क्लर्क म्हणून तुम्ही काय करता, कस्टमर सर्व्हिस अँड रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणून तुम्ही काम करता. यामध्ये अकाउंट ओपनिंगचं काम असतं, मेंटेनन्सचं असतं, नंतर कॅश हँडलिंग अँड ट्रान्झॅक्शन, नंतर क्लिअरिंग ऑफ चेक अँड डिमांड ड्राफ्ट, नंतर डेटा एंट्री अँड रेकॉर्ड कीपिंग, नंतर अडरन्स टू बँक पॉलिसीज अँड कंप्लायन्स, नंतर क्रॉस सेलिंग ऑफ बँक प्रोडक्ट्स, नंतर जनरल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस अँड सपोर्ट. एवढी कामं तुम्हाला ऍज अ क्लर्क म्हणून तुम्हाला करायचे बँकेमध्ये गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर या ठिकाणी क्लर्क झाल्यानंतर प्रमोशन कसं आहे, प्रमोशनच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी प्रमोशन तुम्ही क्लर्क म्हणून जॉईन झाला, समजा कस्टमर सर्व्हिस असोसिएशन म्हणून तुम्ही जॉईन झाल्यानंतर, तर तुमची पुढची स्टेप जी आहे ती साधारणतः PO, नंतर असिस्टंट मॅनेजर, नंतर डेप्युटी जनरल मॅनेजर, नंतर ब्रँच मॅनेजर, नंतर सिनियर मॅनेजर, नंतर चीफ मॅनेजर, नंतर असिस्टंट जनरल मॅनेजर, नंतर डेप्युटी जनरल मॅनेजर आणि जनरल मॅनेजर पर्यंत तुम्ही जाऊ शकता प्रमोशन घेत विद्यार्थी मित्रांनो. परंतु यासाठी तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम देत राहावं लागेल, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता जनरल मॅनेजर पर्यंत. ओके, चला पुढे बघा. या ठिकाणी पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही झाली प्रमोशन पॉलिसी. आता पुढचा जर विचार केला तर आता सर आम्हाला या ठिकाणी जे काही क्लरिकलची सॅलरी त्याच्यामध्ये आमचं पूर्णपणे जे काही समजा आर्थिक गणित आहे ते जुळत नाही, त्याकरता आम्हाला जे काही सॅलरी आहे ती इन्क्रीज करायची, त्यासाठी आम्हाला कोणकोणत्या एक्झाम द्यावे लागेल. त्यासाठी तुम्हाला JIB आणि CIB या 2 एक्झाम असतात. या 2 एक्झाम दिल्यानंतर सॅलरी किती ना वाढते त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आता JIB आणि CIB ऍज अ क्लर्क म्हणून तुम्ही दिली समजा, तर क्लर्क म्हणून जर तुम्ही JIB पास केली असेल तर या ठिकाणी 1340 रुपये तुमची सॅलरी वाढते आणि CIB जर पास केली समजा तर 2680 रुपये सॅलरी वाढते आणि जर दोन्ही पास केल्या समजा तर 4020 रुपये सॅलरी तुमची वाढते. वर्षाला जर विचार केला तर 48,240 सॅलरी जी आहे तुमची वाढते. मग यामध्ये कोणकोणते पेपर आहेत? 4 पेपर JIB मध्ये, इंडियन इकॉनॉमी आणि इंडियन फायनान्शियल सिस्टम, नंतर प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ बँकिंग, नंतर अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट आणि रिटेल बँकिंग अँड वेल्थ मॅनेजमेंट. हे 4 सब्जेक्ट तुम्हाला पास करावे लागतात जर तुम्हाला JIB पास करायचे असेल तर.
आणि CIB जर पास करायची विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ॲडव्हान्स बँक मॅनेजमेंट, नंतर बँक फायनान्शियल मॅनेजमेंट, नंतर ॲडव्हान्स बिझनेस फायनान्शियल मॅनेजमेंट, नंतर बँकिंग रेग्युलेशन अँड बिझनेस आणि यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा आहे. ओके, हे जे काही दिलेले आहे या सब्जेक्ट पैकी. तर याच्या थ्रू तुम्हाला सॅलरी जे आहे तुम्हाला इन्क्रीज करता येणार आहे. क्लिअर आहे? तर ज्यांना सॅलरी इन्क्रीज करायची आहे त्यांना या पद्धतीने एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल. मग आता फॉर्म भरत असताना हे ब्रँडिंग नुसार मी जे आहे प्रेफरन्स तुमच्या समोर ठेवलेले. ओके, तुम्हाला तुमच्या पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे. तुम्हाला जर समजा नेटिव्ह प्लेसला जर तुम्हाला पोस्टिंग पाहिजे असेल तर तुमच्या आजूबाजूला ब्रँचेस कोणत्या बँकेच्या जास्त आहे याच्यानुसार तुम्हाला द्यायचंय. ओके, जर तुम्हाला असं वाटत असेल की पुढे चालून या बँका मर्ज होतील तर या पद्धतीने तुम्हाला द्यायचंय. ओके, तर हे फक्त सजेशन असेल, फायनल तुम्ही अशाच पद्धतीनं प्रिफरन्स द्यायचे मी असं तुम्हाला सजेस्ट करत नाही. फक्त एक तुम्हाला इन्फॉर्मेशन साठी मी हे सांगतो, ब्रँडिंग वाईज हे सजेशन मी तुम्हाला इथे देतो. ओके, उद्या चालून तुम्ही म्हणायचं नाही की तुम्ही अशा पद्धतीने सांगितलं होतं म्हणून मला इथे जॉईनिंग भेटली. ओके, तर तुम्ही फायनल डिसिजन घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही समजा अप्लाय करणार आहेत त्यावेळेस. ओके, पण हे जे की समजा दिलेले हे पूर्ण ब्रँड नुसार डिसेंडिंग ऑर्डरनं आपण या ठिकाणी प्रिफरन्स दिलेले. पंजाब नॅशनल बँक, नंतर बँक ऑफ बरोदा, नंतर कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, नंतर इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक आणि इको बँक. हे ब्रँड नुसार आपण काय केलेले प्रिफरन्स दिलेले डिसेंडिंग ऑर्डरना. ओके, पण तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कशा पद्धतीनं प्रिफरन्स द्यायचे आहे. क्लिअर आहे? उद्या चालून जर तुम्ही समजा काही बँका मर्ज झाल्या आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही हे पहिले दिले होते ते दिले होते, आता हे जे आहे समजा 2025चं तुमच्या समोर मी अनालिसिस जे आहे ते ठेवतो. IBPS क्लर्कचा प्रीचा पेपर कसा होता, रिझनिंग अबिलिटीचा, नंतर मॅथचा आणि इंग्लिशचा. ओके, तर या ठिकाणी फ्लोअर बेस पझल, फ्लोअर विथ फ्लॅट 5 क्वेश्चन विचारले होते. सिटिंग अरेंजमेंटवर जवळपास 13 क्वेश्चन होते. सिलॉगवर 3 क्वेश्चन होते. नंतर इनइक्वालिटीवर 3 क्वेश्चन होते. नंतर पेअर ऑफ वर्ड 1 क्वेश्चन, मिसलिनियसवर 1 क्वेश्चन, नंतर डिजिट नंबर बेस सिरीज 5 क्वेश्चन, ब्लड रिलेशन 3 क्वेश्चन, आड वन आउटवर 1 क्वेश्चन होता. नंतर इकडे मॅथचा जर विचार केला तर साधारणतः DI मध्ये बार ग्राफ, नंतर टेबल ग्राफ, नंतर 10 क्वेश्चन, मिसिंग नंबर सिरीज 2 क्वेश्चन, सिम्प्लिफिकेशन 12 क्वेश्चन, अरिथमॅटिक 11 क्वेश्चन, टोटल 35 क्वेश्चन या ठिकाणी विचारले होते. इंग्लिशचा रीडिंग कॉम्प्रेशन 10, पॅराजंबल 5, सिंगल पिलर 5 क्वेश्चन, एरर डिटेक्शन 5, नंतर वन वर्ड गिवन 5 क्वेश्चन, असा 30 मार्काचा पेपर. तर अशा पद्धतीचा पेपर मागच्या वर्षी होता IBPS क्लर्कचा प्रीचा. ही दुसरी शिफ्ट आहे, सेम आहे, जवळपास काही चेंज नाहीये. फक्त काय आहे की जो काही टाईप आहे क्वेश्चन विचारण्याचा तो बदललेला आहे समजा काही काही ठिकाणी. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीनं हे मागच्या वर्षीचे रिझल्ट आहे आपले 2025चे जे की सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहे तुमच्या समोर आहे. वेगवेगळ्या बँकेत सध्या कार्यरत आहे. ओके, चला पुढे. नंतर हे सुद्धा हे विद्यार्थी जे आहे हे विद्यार्थी लेटेस्ट जे की वेटिंग लिस्ट लागली त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी मित्रांनो. नंतर जे काही समजा नवीन विद्यार्थी आहे बँकिंगची प्रिपरेशन त्यांना करायची आहे त्यासाठी आपलं 3 ऑगस्ट 2026 पासून मॉर्निंगची बॅच चालू होते. यामध्ये डेली आपले 4 लेक्चर होतात. यामध्ये जनरल अवेअरनेस, लॉजिकल रिझनिंग, मॅथ्स, इंग्लिश आणि क्वांटिटेटिव्ह aptitude हे 4 सब्जेक्ट जे आहे आम्ही डेली तुमच्याकडून कव्हर करून घेतो. या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल असेल, रिडिंग रूमची फॅसिलिटी असेल, ऑनलाईन एक्झामची प्रॅक्टिस असेल, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस असेल, हे सगळं एकाच छताखाली तुमच्याकडून करून घेतलं जाईल. त्याकरता जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांनी डेमो लेक्चरसाठी यायचंय आणि डेमो लेक्चर तुम्हाला आवडल्यास नक्की कंटिन्यू करायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करायचं, शेअर करायचंय. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.